आतूट बंद भाग 8। हसून हसून दीपालीच्या डोळ्यात पाणी आलं होतं, तरी ती हसत होती. अय्या, मग पुढे काय झालं सांगा ना, ती अमृताला म्हणाली. अगं मग काय, डॉक्टरांच्या लक्षात आले की मी आणि समता दोघी अगदी सारख्या आहोत, जुळ्या बहिणी. बिचारे. अमृता, आणखीनही असेच बरेच प्रकार असतील ना तुमच्या सारखेपणाच्या घोटाळ्यातून झालेले? होय ग, चिक्कार आहेत. शाळेत तर हे प्रसंग बऱ्याच वेळा यायचे. अगं, शाळेचा युनिफॉर्म सारखा, त्यामुळे आम्ही दोघी एकदम सारख्या दिसायचो. दोघातील अमृता कोणती आणि समता कोणती हे ओळखणंच कठीण. एक गंमत सांगते, तेव्हा आम्ही 7वीत होतो बघ. बाईंनी घरचा अभ्यास बराच दिला होता, पण त्या दिवशी माझं डोकं खूप दुखत होतं, म्हणून मी अभ्यास न करताच झोपले होते. दुसऱ्या दिवशी शनिवार, सकाळची शाळा. उठल्यानंतर अभ्यास करायला वेळच नव्हता. मी तशीच शाळेत गेले आणि नेमका त्या दिवशी बाईंनी सर्वांचा अभ्यास पाहिला. काही मुली अशा होत्या ज्यांनी थोडाफार तरी अभ्यास केला होता, पण मी एक शब्दही लिहिला नव्हता. बाई मला खूप बोलल्या, मात्र दिला नव्हता. सोमवारी त्या बाई वर्गात आल्या. वर्गात बऱ्याच मुली बोलत होत्या. त्या गोंगाटाने असेल बाई चिडल्या आणि नेमकी त्यांची नजर समतावर गेली. बाई सरळ तेथे गेल्या आणि त्यांनी समताला उभे केले. हात पुढे करायला सांगून सटासट पट्ट्या मारल्या. अभ्यास करायला नको पाहिजे, बोलायला तेवढं पाहिजे, असं काहीतरी बोलत होत्या. बाईंनी मला समजून समताला मारले हे माझ्या तसे समताच्याही लक्षात आले. घरी आल्यानंतर हे सर्व डॅडींना सांगून ती म्हणाली, डॅडी, मी तिचा मार खाल्ला, आता तुम्ही तिला मारा. हट्टच धरून बसली. डॅडींनी समजवण्याचा प्रयत्न केला तर ही रडायला लागली. हे सर्व ऐकत दादा तेथे आला. तो आला आणि त्याने माझ्या पाठीत धपाटा घातला. तेव्हा कुठे समताचे रडणे थांबले. खरंच गंमतच म्हणायची, दीपाली हसत म्हणाली. दीपा, आणखीन एक गंमत. आम्ही दोघी शाळेच्या खो खो टीममध्ये होतो. आमची फायनल मॅच दुसऱ्या शाळेबरोबर होती. मी नेहमी पहिल्या 3 मुलींच्या बॅचमध्ये पळायची आणि दुसऱ्या तिघींमध्ये समता असायची. त्या दिवशी मी खूप छान खेळले. दुसऱ्या टीमने प्रथम माझा पाठलाग सुरू केला. मी तब्बल 5 मिनिटे पळाले आणि मग आऊट झाले. दुसऱ्या दोघी पटापट आऊट झाल्या आणि समता मैदानात पळण्यासाठी उतरली आणि विरुद्ध टीमच्या मुली चक्क उठून उभ्या राहिल्या आणि आपापसात बडबड सुरू होती. कोणाला काही समजेना. त्या पंचाकडे तक्रार करू लागल्या, सर, ही मुलगी आत्ताच आऊट झालेली आहे, चांगली खेळते म्हणून तिला पुन्हा पाठवली आहे, हे नियमांच्या विरुद्ध आहे. पंचांनाही ते पटले. ते आमच्या बाईंना काही बोलणार तेवढ्यात बाई त्यांना तसेच त्या टीमच्या मुलींना म्हणाल्या, तुमच्या सर्वांचा गैरसमज झालेला आहे. आऊट झालेली दुसरी मुलगी आहे, ती पहा तिकडे, ती थकून बसलेली आहे. आणि त्यांनी मला हाक मारली. दमलेली मी रुमालाने तोंड पुसत त्यांच्या समोर उभी राहिली. तोच समता माझ्याजवळ येऊन उभी राहिली. मग सर्वांचा गैरसमज दूर झाला. सगळे हसू लागले. आमच्या घोरपडेबाई म्हणाल्या, ही आता आऊट झाली ती अमृता आणि ही समता, दोघी जुळ्या बहिणी आहेत. आणि मग मैदानावर हास्याचे कारंजे उठले. दीपा, जुळ्या भावंडात नेहमी हे असे घडत असेल नाही? अर्थातच दीपाली, आणखीन एक मस्त धम्माल गंमत, पण ती मी आता तुला सांगणार नाही, पुन्हा केव्हा तरी. हे काय ग अमृता, कशाला माझी उत्कंठा वाढवते, सांग ना. नको, ते अगदी खास सिक्रेट आहे. म्हणजे आता नाही, नंतर सांगेन. अमृता, मला सांगायला कसली हरकत, मी का कोणाला हे सिक्रेट सांगायला जाणार आहे? अमृता, सांग बाई, आत्ताच सांग, मी कोणालाच सांगणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर. दीपाली, अगदी नक्की ना? हो ग, अगदी नक्की. तर ऐक. दीपाली मोठ्या उत्सुकतेने ऐकू लागली. दीपाली, तुला आठवत असेल, मागच्या आठवड्यात तू समताचा चुडीदार मला घालायला दिला होतास? हो, चांगलं आठवतं. त्या दिवशी मी तुझे कपडे प्रेस करायचे विसरले होते. शिवाय तुझे दुसरे कपडेही व्यवस्थित नव्हते, म्हणून मी तुला समताचा चुडीदार दिला होता. त्या दिवसाचीच गंमत आहे दीपा. अगं, कॉलेजमध्ये गेल्यानंतर आम्ही दोघींनी प्रथमच ठरवून टाकले होते, एकसारखे कपडे कधीही शिवायचे नाहीत. त्यामुळे आमचा अगदी खास मैत्रिणी आम्हाला अचूक ओळखू लागल्या. यावर्षी समताचा आणि माझा विषय वेगळा झाल्याने आम्ही एका वर्गातही नाही, त्यामुळे इतरांचा घोटाळा होणं थोडं अशक्य झालं होतं. पण त्या दिवशी मला एक पिरियड ऑफ होता, म्हणून मी एकटीच कॉलेज बाहेर पडले. माझी मैत्रीण मधुरा 2 दिवस आली नव्हती. तिचं घर तसं कॉलेजच्या जवळ आहे. एका तासात मी तिला भेटून पुन्हा पुढचा पिरियड अटेंड करू शकत होते. थोडक्यात मी कॉलेज बाहेर पडले आणि थोडी पुढे जात नाही तोच एक स्कूटर माझ्या अगदी शेजारी येऊन उभी राहिली. मी मनातून चरकले. मी त्या तरुणाला काही बोलणार एवढ्यात तो बोलू लागला, काल का आली नाहीस? किती वाट पाहायची? बरं, बस पटकन. मग काय केलेस अमृता? अगं, काय करणार, मी तर फार गोंधळून गेले होते. कोण हा तरुण आणि एवढ्या अधिकारवाणीने माझ्यासमोर बोलतो तरी कसा? समता, मी रागावलो म्हणून तूही रागवावे का? सॉरी बाबा. आता तरी राग गेला ना? हरी अप, मला माझी कामं आहेत बरीच.
म्हणजे? दीपालीने आश्चर्याने ओरडलीच. दीपा, अगं तुझ्यासारखीच माझीही अवस्था झाली होती. समताने हे माझ्यापासून लपवले होते. अमृता, पण नंतर तू काय म्हणालीस ते सांग ना. दीपालीचा उत्सुक प्रश्न. मी काही बोलले नाही, सरळ स्कूटरवर बसले. मला जाणून घ्यायचे होते तो आहे तरी कोण, पण भीती वाटत होती. प्रथम साईटवर जाऊ, मला काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत, नंतर एखाद्या हॉटेलमध्ये निवांत बोलू. अजूनही तो मला समताच समजत होता. बऱ्याच लांब कॅम्पमध्ये बांधकाम सुरू होतं. त्याने स्कूटर थांबवली. आलोच 2 मिनिटात तो चालू लागला. आता कुठे मी त्याला पाठमोरा व्यवस्थित पाहत होते. रुबाबदार दिसत होता. आजूबाजूचे कामगार त्याला सलाम साप म्हणत होते. नक्कीच तो इंजिनियर असावा, मी अंदाज केला. जवळजवळ 15 मिनिटांनी तो परतला. चल, अर्धा तास तरी मिळेल आपल्याला. मी मुकाट पुन्हा स्कूटरवर बसले. हॉटेल सुखदमध्ये बसल्यानंतर तो म्हणाला, समता, आज बोलत का नाहीस? काही विशेष घडले का? अशी गप्प गप्प का? बोल ना. आणि त्याने माझ्या हाताला स्पर्श केला. मी चटकन माझा हात बाजूला केला. मी गोंधळले होतेच, पण आता तो सुद्धा गोंधळला आणि तो आश्चर्याने म्हणाला, समता, अगं हे काय? आज काय चालवले तू? आता बोलणार आहेस की उठून जाऊ? किती वेळा तुला विचारले, पण तू बोलायलाच तयार नाहीस. हे बघा मिस्टर, तुमचं काय नाव असेल ते, मला एवढंच सांगायचंय की मी समता नाही. काय? म्हणजे मी तिची बहीण अमृता आहे. समता, पुरे झाली ही तुझी बतावणी. तू आज मला उल्लू बनवायचे ठरवलेस की काय? मिस्टर, तुम्हाला मी खरं तेच सांगितलंय. मी समता नाही, तिची जुळी बहीण अमृता आहे. म्हणजे तुम्ही? ओ गॉड, एवढं साम्य! मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली, पण तुम्ही चक्क माझ्याबरोबर आलात. त्याच्या आवाजात थोडासा रागीटपणा आला होता. तुमच्याबरोबर येण्यात माझी चूक झाली का? निदान मला तरी तसं वाटत नाही. माणसांनी गजबजलेल्या या हॉटेलात तरी मला काही धोका नाही. मी एवढ्यासाठीच आली आहे की मला तुमची माहिती समजेल. माझी सख्खी बहीण कोणाबरोबर फिरते हे मला समजायला नको. ग्रेट आहेस हा अमृता तू. मध्येच दीपालीने अमृताचे कौतुक केले. अगं दीपा, तू मध्ये न बोलता पुढचे ऐक. तो रागाने म्हणाला, म्हणून मला असे फसवायचे? मी कुठे फसवले आहे? तुम्हीच मला समता समजून फसला आहात. ओ करेक्ट, पण तुमच्या दोघींमध्ये हे एवढे साम्य असेल असे वाटले नव्हते. तुमच्याबद्दल समताने सांगितले होते, पण खरंच मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली. त्याला हसू आले. या परिस्थितीत हसू येणार नाही तर काय? त्याने त्याची माहिती सांगितली. त्याचे नाव तुषार, इंजिनियर आहे तो. घरी आई वडील, 2 मोठे भाऊ आहेत. त्या दोघांची लग्न झाली आहेत. हा धाकटा समताबरोबर लग्न करण्याची इच्छा त्याने स्पष्टच बोलून दाखवली. दीपा, मला तो आवडला. समताने योग्य निवड केली आहे. समताला हे समजल्यावर ती काय म्हणाली, छे ग, अजून तिला हे काही माहीत नाही. म्हणजे मी तुषारला सांगितले होते, आपल्या या भेटीबद्दल समताला एवढ्यात तरी काही सांगू नकोस. एकतर ती या गोष्टीचा विचार करीत राहील. अमृताने डॅडींना सांगितले का? किंवा मला तरी 1000 प्रश्न विचारून भंडावून सोडेल. स्वतः अभ्यास करणार नाही आणि मला निवांत बसू देणार नाही. आमची परीक्षा झाल्यानंतर तिला कळू दे. आणि त्यानेही ऐकलेलं दिसत ते आहे. नाहीतर आतापर्यंत समता गप्प बसली नसती. अगं बाई, किती वेळ मोडला दीपा. तू तरी आठवण करून द्यायची होतीस की नाही? अगं 4 दिवसांवर परीक्षा आली आहे आणि एक तू आहेस. माझा वेळ मोडतेस बोलण्यात. अमृता, एवढा वेळ झाला हे माझ्याही लक्षात नाही आले. हे बघ, मी आता झक्कासपैकी कॉफी करते, ती घे आणि अभ्यासाला पळ. दीपालीने चटकन कॉफी करून दिली. अमृता घाईघाईने कॉफी घेऊन अभ्यास करण्यासाठी आपल्या रूमकडे पळाली. दीपाली मनोमन हसत होती. अमृताने सांगितलेल्या एक गमती आठवून. तुषारची गंमत खरोखरच मजेशीर होती. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.